ಭಾರತಾಂತ 90% लोक इवन बरे इन्कम असून स्ट्रगल करतात असात. हाका कारण कितें? तुम्ही भारताच्या आमच्या तुमच्या कुटुंबाचे संदेश जावंक पुरो गल्फांत जावंक पुरो इंडियांत वा दुसऱ्या कंपनीनी काम करतात तर जाल्यार तांचे इन्कम आयकलें तर जाल्यार तुम्ही कळीत आसा जावंक पुरो थोडे एमएनसीन काम करतले 15 लाख जावन 40 लाख म्हणसर थोडे 1 करोड म्हणसर कमाईत येत आसात. जायते जण बिझनेस बरे बिझनेस करतात आसात आणि म्हयन्याक 1 करोड 2 करोड कमाईत येत आसात आणि ही भोव संतोषाची गजाल जावन आसा. पूण कितले पयशे इन्कम अर्न केल्यारय जायते लोकांकडे पयशे उरनात आणि जायते लोक जायते मिस्टेक्स करतात आसात. हाका कारण कितें? हाका कारण इन्कम नासतना आसचे न्हय. फायनान्शियल अवेअरनेस नासतना आसचे हाका कारण जावन आसा. म्हजें नांव हांव डॉक्टर मरिया ब्रह्मेळा, चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आनी फायनान्स कोच. आज आयच्या व्हिडिओंत पैसे आसून लोक कसं स्ट्रगल करतात असा हाच्या विशयांत डिस्कस करूया. आणि खंडीत जावन हो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पळोवन तुमच्या लोकांक तुमच्या कुटुंबाच्यांक मोगाच्यांक दांडेशात तर जाल्यार खंडी जावन मुकल्या दिसांनी इल्लीशी बदलावण हाडली तर जाल्यार जे कितें आमी अर्न करतात तांणी सुखाची संपत्तीची आणि समृद्धीची जीवन आमकां जियोंक खंडी ती साध्य जाता. हांव एक दृश्टांत दिता. जायते जण BMW ड्रायव्ह करतात पूण ड्रायव्हिंग शिकनासतना कितें जाता तुमकां कळीत जावंक पुरो. करेक्ट न्हय? ड्रायव्हिंग येना पूण BMW बरें खार इल्लेशे वेळान मुखार येतानाच ऍक्सिडेंट जावचे चान्सेस असता. हांगाय तशेंच लोकांकडे अर्निंग्स असता बट ते पैसे कशे दवरीचे खंय दवरीचे कशे मॅनेज करीचे मुळ्ळी समजुनी नासतना फायनान्शियल अवेअरनेस नासतना जायतो लोक आज कश्टार पडला आणि जायतो लोक आज तांचे वयरच समस्या हाडून आयल्यात. जायते लोकांकडे पॉवरफुल इंजिन्स आसात पूण सारखे जाय जाल्ल्या टायमार ब्रेक घालूंक कळीत ना. म्हण सांगल्यार रिस्क मॅनेजमेंट ना. जायते जणांकडे ड्रायव्हिंग सिटीर बसल्यात पूण खंय वसाचे म्हण कळीत ना. म्हणजे गोल कितें म्हण गोतूना जीपीएस तांचे लागीं ना. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ना. फ्युएल स्ट्रॅटर्जी तांच्याकडे ना. BMW घेतला बट फ्युएल स्ट्रॅटर्जी ना. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारखे करूना आणि स्पेशली ड्रायव्हिंग स्किल्स तांकां कळीत ना. सो फायनली रिझल्ट काय जातले? ऍक्सिडेंट आणि ऍक्सिडेंट जाताना कितें जाता? क्रॅश, स्ट्रेस, ईएमआय प्रेशर, नो फीस. म्हण सांगल्यार समाधान ना. वयल्या वयर ईएमआय काडल्यात कशे पयशे बांदीचे म्हण कळीत ना आणि लाईफ सगळें क्रॅश जावन येता. भारताची रियालिटी चेक कशें तर जाल्यार आरबीआयचे एका सर्वे प्रकार आरबीआय म्हणटा आमच्या भारतांत 27% की लोक उणे लोक फायनान्शियली लिटरेट जावन आसा. व्हडल्यो डिग्री आमच्याकडे आसूंक पुरो पण फायनान्शियली आमी वीक जावन आसा वा आमी कितें करी जाय काले करी जाय म्हण समजना. आणि जायते फावटी हांव वर्कशॉप गेले तर जायते जाणांनी म्हाका सांगली ही गजाल जावन आसा. हे वर्कशॉप मे बी आमकां एक 10 या 15 वर्सां पयलें मेळ्ळें तर जाल्यार हांव खंयी आसतो आसलो वा खंयी आसते आसली. आमचे एज्युकेशन सिस्टमांत हे शिकूंकूच शिकिना आणि हे रियालिटी जावन आसा. जायते जाणां लोकांकडे 6 म्हयन्यांचे इवन एमर्जन्सी फंड्स ना. जायते सॅलरीड लोक तांच्या रिटायरमेंटा खातीर केवळ ईपीएफ पीपीएफ हाका लब्धून आसात. क्रेडिट कार्ड युसेज जावंक पुरो आणि पर्सनल लोन जावंक पुरो जायते लोकांकडे दिसान दीस चड जातात आसा. म्हणजे इन्कम इन्क्रीज जातात आसा पूण वेल्थ प्रपोर्शनेटली इन्क्रीज जायना. सो हे जावन आसा गॅप. आणि हे आयच्या ह्या व्हिडिओत आम्ही हे गॅप कसो उणे करचो म्हणल्या विशयांत डिस्कस करूया. पयले आमी समजून घेवया ते 7 रिझन्स कित्याक आमचो इंडियाचो लोक बरे इन्कम कान गेल्यार स्ट्रगल करतात आसा की म्हण सांगून. एक उदाहरण दिवचे तर जाल्यार चिंते एक व्यक्ती 50,000 गोल्टेत आसा आणि तो 10,000 सेव्ह करतेत आसा. हर एका म्हयन्याक 10,000 लेखान 1,20,000 सेव्ह केले. पूण फाल्यां ताका 1 वा 2 वर्सांनी 50,000 आसलो 1 लाख असो इन्कम जाता जाल्यार ताचे वेल्थ ग्रो जायना बट ताचे सेव्हिंग्स ग्रो जायना. तो 10,000 आसले 10,000च सेव्ह करता पूण ताचे घराची स्टाईल चेंज जावंक पुरो घरात जाय जाल्ले सामान येवंक पुरो लायफस्टाईल इन्क्रीज जावंक पुरो नवे कार येवंक पुरो नवे गॅजेट येवंक पुरो हे पुरो येतात बट रियल अर्निंग ऍसेट्स ते तांचे लागीं आसना. दुसरे मिस्टेक जावन आसा एमर्जन्सी फंड नासतना वेचे. मिनिमम 6 म्हयन्याचे एमर्जन्सी फंड आमच्याकडे हर एकल्याकडे आसाचे कित्याक आमचे बिझनेस जावंक पुरो आमचे हेल्थ जावंक पुरो वा आमचे काम जावंक पुरो दैराची बदीक न्हय ना. आमी काय मिस्टेक करना जावंक पुरो बट हा संवसारच बदलला. आम्ही हेल्थी खाण घेता जावंक पुरो बट पिडा विविध रूपांनी येता विविध रितीने येता. आम्ही बरे काम करता जावंक पुरो बट सडन मार्केट क्रॅश जायत आणि काही प्रॉब्लेम जायते जायते कंपनी जावन कामांतले लोकांक काडटे आसात.
आम्ही कितले एफर्ट केला आमचे बिझनेस बरे करूंक प्रयत्न करूंक पुरो मे बी पहिल्या कॉम्पिटिशनान जावंक पुरो वा कसले गव्हर्नमेंटचे रुल्स रेग्युलेशन चेंज जावंक पुरो आम्ही चिंतले बरे बिझनेस करूंक जायना जावंक पुरो एक ल्हानशें हॉस्पिटल बिल आमचे सगळ्या वर्साचे इन्कम खाण उडोवंक साध्य आसा जायते लोक गोल्डांत इन्व्हेस्ट करतात रिअल एस्टेटांत इन्व्हेस्ट करतात बट तांचे लागीं लिक्विड एमर्जन्सी फंड म्हणले आसना आणि तिसरे मिस्टेक जावन आसा कन्फ्युजन विथ इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स जायते जणांनी विविध कंपनीची इन्शुरन्स पॉलिसीज काडलेल्या जावंक पुरो हांव इन्व्हेस्टमेंट करता म्हण चिंतून बट इन्शुरन्सचे प्रमुख कारण जावन आसा प्रोटेक्शन जायते जणांनी अजून हांव कितले टर्म इन्शुरन्सा विशयान सांगल्यार मनशाक समजत ना हांव मेल्या उपरांत म्हज्या कुटुंबाक मेळोवन फायदो कितें हे मनीस सारतात म्हजी सवाल एकच तुम्ही आज काम करतीत आसात कोणा खातीर जर तर तुम्ही मेल्या उपरांत जर तर तुमची कुटुंब वाटेर पडून नजो वा तुमच्या कुटुंबानी दुसऱ्या मुखार हात वड्डावन भीक मागून नजो म्हण जर तर तुमकां आशा आसा तर जाल्यार आजच एक टर्म इन्शुरन्स करा जायते जणांनी इन्शुरन्स पॉलिसी केल्या तर 10 वर्सां 20 वर्सां उपरांत हो हांवें बंदल्या तितले मेळ्ळ्यात म्हणले पश्चाताप केले जायते जण आसात पण तेच पैसे म्युच्युअल फंडात एसआयपीन गेले तर जाल्यार 10-20 वर्सां उपरांत कितलेगी चड जाते आसले सकल इन्शुरन्स प्लॅन्स पाड म्हणून सांगना जायते इन्शुरन्स प्लॅन आज मस्त चेंजेस जाल्यात मस्त डेव्हलपमेंट जाल्यात जाता तितले वेगळे इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंटाचे पैसे 20% 30% 40% पाटी मेळचे तले इन्शुरन्स आसात पण जे किती तुमकां गरजेचे ते पहिले करा आणि प्लॅन करून इन्शुरन्स घेया चौथे मिस्टेक जावन आसा इमोशनल फायनान्शियल डिसिशन्स काम मेळ्ळ्या तक्षण एक घर जायचे म्हण सांगून एक घर करचे ईएमआय कान्यानो लोन कान्यानो ईएमआय पे करता म्हणणं बरोवशान काम करचे म्हज्या कुटुंबाचे घर कान गेला शेजारच्यानी घर कान गेला म्हणले रिझन खातीर घर कान घेवचे मुखार खासदार जावं कसा म्हण आतांच प्लॅन करणं गोल्ड कान घेवचे म्हज्या फ्रेंडान इन्व्हेस्ट केला म्हण सांगून हांवें इन्व्हेस्ट करचे बट ताणें खंयच्या रिझना खातीर इन्व्हेस्ट केला केदाळा इन्व्हेस्ट केला केदाळा पाटी करता म्हण आमकां कळीत आसना हाका एक उदाहरण दिवचें तर जाल्यार तुमी जिमाक येतात दुसरी कितें जिम करतात म्हण पळोवन तुमी करतात पण तुमची बॉडी टाईप कसले तुमच्या बॉडी टाईपाक कसले जिम जायचे आणि तुमकां कसले प्रॉब्लेम्स आसात ते सॉल्व करचे कसले जिम जायचे म्हणून जायते जण चिंतिना पांचवे मिस्टेक जावन आसा फायनान्शियल क्लॅरिटी वा फायनान्शियल गोल क्लॅरिटी नासतना आसचे हर एक लागीं रिटायरमेंट जावंक आसा पूण रिटायरमेंट जाताना म्हाका कितले कॉर्पस जायचे कितले पैसे आसत तर जाल्यार मुकली 30-40 वर्सां आमी कितेंच खंत करनासतना भुरग्यांकडे पैसे विचारनासतना गव्हर्नमेंटा वयर डिपेंड जायनासतना हांवें दीस काडयेत म्हणले जायते जणांक ते नंबर सुगत आसा जे कितें म्हजे कडेन आसात तांचो दीस काडूंक जाता म्हण चिंतात मुखार 5 वा 10 वर्सां जाताना पैसे आसले खाली जाताना मागीर तकले वयर हात दोन बसता सो त्या खातीर तुमचे डेस्टिनेशन कितें कितल्या वर्सांक पैसे जायचे म्हण चिंतून आजच प्लॅन करा सवी मिस्टेक जावन आसा एसेट अलोकेशन नासतना आसचे एकच रिअल एस्टेटांत ओव्हर इन्व्हेस्ट करचे इक्विटीत इल्लेशे इन्व्हेस्ट करचे डायव्हर्सिफिकेशन नासतना आसचे चिंत्या एका मनशाकडे 1.5 करोडाची ऍसेट आसा तर जाल्यार तांचो 1.25 करोड पुराय रिअल एस्टेटांत आसचे इलिक्विड वेल्थ इज नॉट अ फायनान्शियल फ्रीडम जावंक पुरो तुमचे करोडाचे आस्त आसा पूण फाल्यां सकाळीं तुमकां जे कितें गरज आसतना ते पैसे तुमकां घेवंक जायना तर जाल्यार दॅट इज नॉट अ फायनान्शियल फ्रीडम तुमच्याकडे पैसे कसे आसाचे गिमन सांगल्यार खंय आसाचे गिमन सांगल्यार जे कितें जाल्यार तुमी चिंतात ते जाल्यार पैसे काडूंक जायचे आणि ते यूज करचे बरी जायचे ताका म्हणटात फायनान्शियल फ्रीडम आणि 7वी मिस्टेक जावन आसा रिस्क प्रोटेक्शन प्लॅन नासतना आसचे जावंक पुरो तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नासतना आसचे जावंक पुरो तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नासतना आसचे तुमकां आणि तुमच्या आवय बापायंक तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नासतना आसचे आणि स्पेशली ऍक्सिडेंटल इन्शुरन्स नासतना आसचे मोस्ट इग्नोरंट इन्शुरन्स म्हाका कांय जायना ऍक्सिडेंट म्हळ्यार रोड ऍक्सिडेंट म्हणून मात्र चिंतात हांव आयले वार गांवाक गेले ते जाल्यार 2-3 फॅमिलींक पळयले निसर पडोवन फुल्ली बेड रिडन जाल्यात काही रोसाच्या फंक्शनाक येताना ऍक्सिडेंट जावन बेड रिडन जाल्यात ऍक्सिडेंट कशे जाता म्हण कळना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स सगळ्या वर्ल्डांत तुमकां कव्हर करता केवल डेथ मात्र न्ही परमनंट टोटल डिसेबिलिटी स्पायनल कॉर्ड इंजुरी जावंक पुरो हेड इंजुरी जावंक पुरो पार्शियल डिसेबिलिटी एक हात एक पाय तशे गेल्यार थोडे पर्सेंटेज दिवचे जावंक पुरो टेम्पररी डिसेबिलिमेंट म्हळ्यार एक 4 महिने 4 हप्ते 4 महिने जावंक पुरो कामाक वचनासतना मेळचे त्या टायमार टेम्पररी डिसेबलमेंटाक पैसे दितात भुरग्यांचे एज्युकेशनाक पण पैसे दितात जायते लोकांक हाची माहित ना जर तर तुमकां माहित ना तर जाल्यार आमकां तुमकां तुम्ही संपर्क करियेत आणि आम्ही ह्या विशयान तुमकां कळी दितल्या आणि
चीपेस्ट इन्शुरन्स म्हणून सांगतात खंयच्याच एजीच्या जावंक पुरो 18 तावन तुम्ही 60-65 म्हणसर जाल्यार तुमचे प्रीमियम सेम असता. सो त्या खातीर दयकरन ह्या संगती विशयांत इग्नोरन्स करनाकात. एक अनएक्सपेक्टेड इव्हेंट जावंक पुरो मरण, जावंक पुरो पिडा, जावंक पुरो ऍक्सिडेंट. तुमचे सगळे पोर्टफोलिओ जे कितें तुमी प्लॅन केला, जे कितें तुमी उरिला ते सगळे काडचे चान्सेस असता. आमच्या भारताचे ट्रुथ कितें गी म्हणून सांगल्यार, सत कितें गी म्हणून सांगल्यार, आमच्या एज्युकेशन सिस्टमांत मॅथ्स शिकयतात, सायन्स शिकयतात, इंग्लिश शिकयतात, इंजिनियरिंगा विशयान शिकयतात. पूण आमच्या खंयच्याच एज्युकेशन सिस्टमांत बजेटी विशयान शिकयनात, इन्शुरन्सा विशयान शिकयनात, इन्व्हेस्टमेंटा विशयान शिकयनात, रिटायरमेंट प्लॅनिंगा विशयान शिकयनात, टॅक्स प्लॅनिंगा विशयान शिकयनात. सो ऍज अ हायली अर्निंग पीपल, बऱ्या पोझिशनांत असले मनीस highly untrained about money, untrained about financial management. Income makes you comfortable, planning makes you secure, and investment makes you wealthy. म्हणजे तुमचे जे कितें इन्कम आसा ते तुमकां कम्फर्टेबल लाईफ जियोंक कुमक करता. जर तर तुम्ही प्लॅनिंग बरें केलें तर जाल्यार तुमकां एक सेक्युरिटी दिता. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बरें केलें तर जाल्यार तुमकां वेल्दी लाईफस्टाईल जियोंक कुमक करता. म्हळ्यार म्हणजे तुमकां ग्रेस्त करता. जर तर तुम्ही बरें कमाई करता आसात, बरे पयशे तुमचे लागीं आसात, स्टील तुमकां एक खंयी स्ट्रेस भोगता, खंयी एक एंग्जायटी आसा तर जाल्यार तुम्ही इन्कम करूंक इनकेपेबल म्हण अर्थ न्ही. इट्स बिकॉज नोबडी टॉट यू अबाउट द सिस्टम. तुमकां कोणेच हाच्या विशयांत मनी मॅनेजमेंट सिस्टमा विशयांत सांगूंक ना, हे हाका कारण जावन आसा. जर तर तुम्ही पयशे करचे सांगाता वेल्थ क्रिएट करूंक तुम्ही चिंता तर जाल्यार देन डेफिनेटली स्टार्ट विथ द क्लॅरिटी. कित्याक क्लॅरिटी इम्पॉर्टंट. आमकां मेसेज करा प्लॅन म्हणून सांगून आम्ही डेफिनेटली आमच्या संस्थेंत तुमकां फायनान्शियल प्लॅन रेडी करूंक खंडी जावन कुमक करतले. आणि 1-to-1 क्लॅरिटी बूक कशें तर जाल्यार खंडी जावन आमी तुमकां तुमचे खंय आमी तुमी स्टक जाल्यार आतां कशें तुमी मुखार वचशीत हाच्या विशयांत तुमकां खंडी जावन माहिती दितल्या. आणि केदार तरी जर तर आमचे वर्कशॉप्स तुम्ही वर्कशॉपा विशयांत आयकता तर जाल्यार दयकन तुर्तान तुमच्या कुटुंबात सुमेत त्या वर्कशॉपाक या. कित्याक जे कितें तुमी इस्कॉलांत कॉलेजीन शिकूनात ते हांगासर शिकूंक मेळटले. आणि दयकन खंडी जावन 10-15 वर्सां उपरांत तुमी सांगची परिस्थिती खंडी ती येवची ना की तू एक 10 वर्सां पयले मेळ्ळें तर जाल्यार. सो त्या खातीर आज वेळ आसतना हाच्या विशयान चिंता कुटुंबाक सांगाता कान घेया, कुटुंबाक सांगाता डिस्कस करा आणि खंडी जावन सांगाता मेळोन आमी एक बरी समाज, बरें कुटुंब आणि बरें लाईफस्टाईल जियोंक साध्य जाता. समेस्तांक बरें जावन दी. जे कितें तुमी तुमच्या जिणेंत आशिल्लां ते सगळे तुमच्या जिणेंत तुमकां देव तुमकां फोव करून दी आणि तुमचे तण जायत्या लोकांक बरेंपण जावन दी म्हण म्हजी आशा जावन आसा. अजून म्हजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूं ना तर जाल्यार दयकन सबस्क्राईब करत जाता तितल्या लोकांक धाडा आणि तुमचे कमेंट केला. देव बरें करूं. परत मेळया.